हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो सरदेसाई वाड्यावर, जिथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना पकडायला हजारोच्या संख्येत मुघल आलेले। ही वाड्याच्या मागची बाजू आहे, जिकडे एक कोपऱ्याची भिंत कोसळली। तर आपण आज जाऊन बघूया काय काय आपल्याला बघायला मिळतंय। तर आपण आता आलोय वाड्याच्या आतमध्ये, आणि ही वाड्याची समोरची बाजू आहे। तर मेन दरवाजा पण इथेच आहे। अजूनही हा वाडा बघितला तरी अंगावर काटा येतो। वाड्याच्या समोरच एक गावकरीचं घर आहे, ते कोकम सरबत ताक वगैरे देतात। तर खूप गरमी होती, मग आम्ही सगळ्यांनी कोकम सरबत घेतलं। आणि मग हे आजोबा आम्हाला सगळी हिस्ट्री सांगत होते सरदेसाई वाड्याची, की काय काय झालेलं। मग आम्ही तिथून निघालो आणि पोचलो श्री कर्णेश्वर मंदिरला। सरदेसाई वाड्यापासून 200-250 मीटरवरच आहे। तर या मंदिरवर पण नक्कीच व्हिजिट करा। हे पूर्ण मंदिर दगडाचं बनवलंय आणि मस्तपैकी कोरलंय दगडांवर एक एक डिझाईन। मग आम्हाला तिकडचे पुजारी मंदिराची हिस्ट्री सांगत होते। म्हणून कुंभकर्ण 6 महिने जपायचे, त्याविषयी एक रात्र त्यावेळेचा एक दिवस, म्हणजे आताचे 6 महिने, म्हणून याला एका दगडाचं। जर तुम्ही नीट बघाल तर हे पूर्ण मंदिर दगडाचंच बनलंय आणि डिझाईनसाठी पण दगडच कोरलेत। तुम्हाला सिमेंट वीट असं कुठेच नाही दिसणार। मंदिराच्या समोरच तिकडे सगळी माहिती आहे। तुम्हाला वाचायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून वाचू शकता। आजसाठी एवढंच। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि आपण भेटूया उद्या करामती करायला। बाय।